हॅलो, नमस्ते. कसे आहात? मस्त ना? मी पण छान आहे. आज आपण सक्सेसफुल होण्यासाठी एक 5 टिप्स बघूया. टिप्स अगदी सोप्या आहेत. पहिलं, आपण काय करायचं ह्या वर्षी आता, म्हणजे कुठल्याही गोष्टीसाठी रडत रागवत बसायचं नाही. काही प्रॉब्लेम्स येऊ देत, आपण माणसं आहोत म्हटल्यावर प्रॉब्लेम्स येणारच. मग आपण काय करायचं? आपण धीटपणे सगळ्याला सामोरं जायचं. बिलकुल रडायचं नाही, रागवायचं नाही, थैथयाट करायचं नाही, काही नाही. मेहनत करायची. एक्झाम्पल हवं ते दशरथ मांजींचं घ्या. डोंगर तोडून ते एवढा मोठा रस्ता बनवला. ताई, काय त्यांच्याकडे हत्यारं होती? काही नाही, छन्नी आणि हातोडा. ते एवढा साधा माणूस, अगदी साधी गोष्टी त्याच्याकडे असताना सुद्धा एवढा मोठा रस्ता तो बनवू शकला. सॉरी. मग आपलं काय? हा विचार करायचा. काही प्रॉब्लेम येऊ देत, केवढाही डोंगर असू देत समोर, तो पार कसा करायचा, तो प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचं, हे आपण विचार करायचा. 12 वर्ष त्यांना लागली, पण ते केवढा मोठा रस्ता निर्माण केला. हे झालं पहिलं. दुसरं, जी लोक तुमचं जीवन खराब करतात, तुम्हाला दुःख देतात, त्यांना आधी लांब ठेवायचं. बघा, घाणीत आपण जातो का हो? कुठे टॉयलेट घाण असले तुम्ही जाता? नाही. घाण असले की तिथं आपण बसून खातो? नाही. आपल्याला सगळं स्वच्छ लागते. असंच आपण आपलं मन पण स्वच्छ ठेवायचं, क्लीन. विचार पण चांगले करायचे. कोणी आपल्याला दुःख देणारं, काही त्रास देणाऱ्यांचं नाव सोडा, त्यांचं तोंड सुद्धा आपले डोळ्यासमोर आणायचं नाही. कंप्लीट त्यांना डिलीट करून टाकायचं. किंवा ती काही परिस्थिती असेल, काही कधीच नाही. पास्टमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आले असतील, तुम्हाला दुःख झालं असेल, नाही, काढून टाका. तर परत बिलकुल विचार करू नका. तुमचं मन एकदम स्वच्छ सुंदर ठेवा. हे झालं दुसरं आहे. बघा, अगदी सोपं सांगणार आहे आणि आपले सगळ्यांना शक्य आहे. ह्याला काही पैसे खर्च करावे लागत नाही, काही नाही. फक्त तुम्ही मनानं दृढ निश्चय करायला पाहिजे. पुढचं, आपण शब्द कायम चांगले वापरायचे. का? म्हणजे आपले चांगले शब्द हे आपलं जग बदलू शकते. कुठलाही तुम्हाला एक छान मोठं घर दिसलं, तुम्हाला वाटलं आपल्यालाही असलं घर पाहिजे, म्हणताना कधी असं म्हणू नका, अयो मला शक्यच नाही, माझ्याकडे पैसे नाहीये, मी हे खरेदी करू शकत नाही. उलट असं म्हणा, हाऊ आय कॅन अफोर्ड इट, मी हे कसं मिळवू शकतो. आणि वर्ड्स काही शब्द फ्री आहे, तो शब्दांसाठी काही आपल्याला पैसे मोजावे लागत नाही. त्यामुळे कायम पॉझिटिव्ह विचार ठेवा. अतिशय सुंदर गाडी बघितलात, मनानं म्हणा, अयो माझ्याकडे कधी येईल असली गाडी, असं म्हणा. कधी असं म्हणू नका, माझ्याकडे पैसे नाही, मी गरीब आहे, मी घेऊ शकणार नाहीये, ह्या जन्मात शक्य नाहीये, असलं बिलकुल बोलू नका. मी कधी ही गाडी घेणार आहे, हा विचार करा. अहो, शब्दांचं चॉईस सुद्धा खूप महत्वाचं आहे. मी कालच एक गोष्ट वाचली. रस्त्याच्या बाजूला म्हणे एक भिकारी बसला होता. तो ब्लाइंड होता, आंधळा होता.
त्याने एक बोर्ड लिहून ठेवलं होतं, आय एम ब्लाइंड, हेल्प मी म्हणून. काय कधी कोणतरी एखादा माणूस पैसे टाकत होता, बाकीचे तसं सरळ जात होते. समोरने एक मुलगी आली, तिनं बघितला, तिनं तो बोर्ड उचलला आणि ते बोर्डचे पाठीमागे लिहिलीन, इट इज ए ब्युटिफुल डे बट आय कॅनॉट सी इट. आणि तिनं लिहिलेलं बोर्ड समोर करून ठेवले. त्या माणसाला वाटलं पैसे द्यायला कोणतरी वाकले, म्हणून त्यानं येऊन त्यानं हातानं तिचे पाय पकडले. त्याला जाणवलं ती छोटी मुलगी आहे म्हणून. ती गेली. ती गेल्यावर नंतर येणारे लोक सारखे पैसे टाकायला लागले. त्याचं पैसेचं बाउल भरून गेलं. मग 1-2-4 तासानं ती मुलगी परत येते, बघतीये, त्याच्या समोर उभं राहतीये. तेव्हा त्याला कोणतरी येऊन उभा राहतो, ते पाय पकडतो. त्याला जाणवते मगाशी मी जसं तो विचारतो, तू काय केलंस, काय बदल केलीस, माझा सगळे लोक भरभरून माझे बाउलमध्ये पैसे टाकतात. ती म्हणाली, काही नाही, मी फक्त शब्द बदलले. मी एवढं लिहिलं, इट इज ए ब्युटिफुल डे बट आय कॅनॉट सी इट. बघा शब्दांची ताकद. शब्दांची ताकद खूप मोठी आहे. त्यामुळे आपण योग्य शब्द वापरायला लागूया. हवा ते, गरज नसते तिथे बोलायला नको, हरकत नाहीये, गप्प बसू. पण गरज आहे तिथे योग्य शब्द वापरायचे आणि बोलायचं. चौथं आणि महत्त्वाचं म्हणजे कधी कोणाबद्दलही वाईट चिंता करू नका. आपण वाईट चिंता केली, काही वाईट बोललो, विचार केलं, आपण काय विचार करतो तर आपल्यालाच येणार आहे. तर आपल्याला परत येणार आहे. त्यामुळे कधी कोणाबद्दलही वाईट विचार करू नका. फॉरगिव्ह करा, सोडून द्या, तुला माफ केले म्हणा. बिलकुल ते कुठले विचार करू नका. आपल्याकडे एक म्हण आहे बघा, जैसी करणी वैसी भरणी, ऐकलं असेल. त्यामुळे जे काही आपण लोकाला देतो तर आपल्याला येते. आणि आपण मला 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 म्हणून ठेवलेला असलेला तर लोकाला जाते. त्यामुळे कायम कोणाबद्दलही विचार करताना चांगले विचार करा. पुढचं मेडिटेशन. मेडिटेशन हे बघा, दिवसभर आपण एवढा वेळ घालवतो, पण काय करा, थोडा वेळ तरी तुमच्यासाठी ठेवा. मेडिटेशन करा, सेल्फ टॉक करा, स्वतःशी बोला. परत परत मी सांगतेय, आपणच आपले चांगले मित्र आहोत. आपणच जन्मापासून शेवटपर्यंत आपल्या बरोबर असणार आहोत, बाकी कोणी नसते. त्यामुळे तुमचे स्वतःचे मित्राकडे अगदी मन मोकळेपणानं जे काही आहे तसं बोला. तो तुम्हाला गायडन्स देईल. काय बरोबर आहे, काय चूक आहे हे सांगेल आणि त्याचे प्रमाणे तुम्ही वागत जावा. अहो, हे जग खूप सुंदर आहे, खूप सुंदर जग आहे. आणि वी शुड बी ग्रेटफुल टू गॉड. आपण माणसाचे रूपानं, देवानं आपल्याला ह्या जगात जन्म दिलेला आहे. त्यामुळे आपण खूप देवाला, आपले आई वडिलांना ग्रेटफुल राहायला पाहिजे. देव सगळ्यांना समोर दिसत नाही, म्हणून त्यांना आई वडिलांचे रूपानं प्रत्येकाला आपल्या बरोबर आई वडिलांना दिलेलं आहे. त्यामुळे देवाचंच रूप आहेत ते आई वडील. आयुष्यात कधी आपले आई वडिलांना दुःख देऊ नका. त्यांना आनंदी ठेवा, का म्हणजे ते देवाचंच रूप आहेत.
आणि तुम्हाला अनेक मी परत परत सांगते, आपले आई वडिलांएवढं ह्या जगात आपल्यावर दुसरं कोणी प्रेम करणारं नाहीये. निस्वार्थ प्रेम ते करतात. त्यामुळे कायम आपले आई वडिलांची काळजी घ्या, मान द्या, प्रेम द्या. त्यांना कधी तुमच्यापासून लांब करू नका. हॅव ए गुड डे.